हिंदूंना संपवण्याचं एक षडयंत्र मात्र या गदारोळात नजरअंदाज केलं जाईल. शहराच्या एंट्री पॉइंट्सना ब्लॉक करण्याच्या चढाओढीत त्या खोडा कॉलनीतला एक हिंदू पळवून लावायचा आहे म्हणून सूर्या चव्हाण मारला गेलाय. आता उरले सुरले हिंदू या घटनेनंतर भयभीत झालेले आहेत. ते आपली घरं कवडीमोल दरात याच लांड्यांना विकून गुडगावला जातील, कोणी आत यूपीतल्या कुठल्या अशा खेड्यात जाईल. पण दिल्लीचे एंट्री पॉइंट्स ब्लॉक करणाऱ्या या मोमिनांना मोकळं रान मिळेल जसं मुंबईत झालंय. याकडे प्रशासनाचं लक्ष जाईल का? अल्पसंख्य म्हणून घेणारे डोक्यावर बसलेले किडे मकोडे हे समाज पोखरतायत, देश पोखरतायत, ते या प्रशासनाला दिसेल का? 2047 ची तयारी कशी जोरदार सुरू आहे गजवा हिंदची. हे ज्यांना आता दिसत नाहीये ना उघड्या डोळ्याने, त्या आंधळ्यांना मला एवढंच सांगायचंय की उघड्या डोळ्याने बघा नीट. काल गाझियाबाद जवळ एक एन्काउंटर झालं जे आपल्याला अपेक्षितच होतं. आपल्याला म्हणण्यापेक्षा मला तर अपेक्षित होतं. मी तर वाटच बघत होतो. नॅशनल न्यूज चॅनल लावून बसलेलो होतो आणि कधी ती न्यूज येते की त्या भडव्याचं एन्काउंटर झालं हेच मी बघत होतो. मित्रो, माझ्या भाषेवर आक्षेप घेणारी एक मोठी जमात आपल्या मराठी समाजातही आहे जे काही ना काही कारणं शोधून या विरोधात तक्रारी करत असतात आणि मग आपल्याला जावं लागतं इकडून तिकडे तिकडून इकडे पोलीस स्टेशनात त्या तक्रारींवर जबाब देण्यासाठी. आता ही भाषा, हे शब्द जे येतात ना माझ्या तोंडी, ते आतून येतात. मी कितीही रोखायचा प्रयत्न केला ना तरी परिस्थिती अशी असते की तिथं शब्द सुमनांजली वगैरे नाही वाहिली जात, तर शिव्यांची लाखोलीच बाहेर येते. गुरुवारी बकरा ईद होती, देशभरात ती साजरी झाली आणि या साजिऱ्या गोजिऱ्या सणाला नेहमीचं जे गालबोट लागलं किंवा लागतं ते लागलं यावेळेलाही. आपल्याकडे इकडे मुंबईत मीरा रोडमध्ये एका सोसायटीत सीन झाला. तुम्ही त्यावर बराच कात्याकूट झालेला पाहिला असेल. आता त्याच्यावर इथे बोलण्याची वेळ नाहीये. तर तिकडे गाझियाबादच्या एका खोडा कॉलनीत सूर्या चव्हाण नावाच्या एका 17 वर्षाच्या पोराला चाकून भोसकून ठार केलं गेलं. मी सुरुवातीलाच ज्या एन्काउंटरबद्दल बोललो, जे मला अपेक्षित होतं ते घडलं. पण त्या एन्काउंटरला विरोध करत मानवाधिकार उल्लंघनाच्या नावानं छाती पिटणाऱ्या लोकांना आता माणुसकीचं उधाण येईल, एका बाजूला भरतं येईल. पण त्यांना हे मात्र दिसणार नाही की गेली कित्येक दशकं हे लसूण शेतीवाले बकरा ईदच्या नावाखाली रहिवासी क्षेत्रात कचा बकऱ्या, उंट, गाया कापून काफिरांचा गळा चिरण्याचा ऑर्गॅझम मिळवत आलेले आहेत. त्यांचा नाही तर ह्यांचा तरी कापू. आता काही जण प्रत्यक्ष जे करता येत नाही त्यासाठी काय उपाय योजतात, पर्याय म्हणून काय करतात आणि मग कसा ऑर्गॅझम मिळतो त्यांना, तसा हा ऑर्गॅझम हे मिळवत आलेत. आणि ते एका बाजूला ऑर्गॅझमिक समाधानानं स्खलित होत असताना आम्हा हिंदूंची लेकरं बाळं, आया बाया या त्या कत्तली पाहून गर्भगळीत होत असतात. गळतं दोन्हीकडे. लक्षात येतंय का तुमच्या? गळत तर दोन्हीकडे होतं, पण त्या गळण्यात एक मोठा फरक होता. यूपीच्या गाझियाबादमधल्या या खोडा कॉलनीतलं वातावरण काही वेगळं नव्हतं. तिथल्या मोजक्याच हिंदूंना गर्भगळीत करण्यासाठी काल सूर्याचा गळा चिरला गेला, हे लक्षात घ्या. या कॉलनीत बहुसंख्य घरं ही लसणीच्या कांड्यांची आहेत. हिंदू इथं अल्पसंख्य आहे. या अल्पसंख्य हिंदूंना हुसकावून लावायचं, त्यासाठी गल्लीबोळात हे बकरे बिकरे कापायचे. उद्या तुम्हालाही असंच कापू हा गर्भित इशारा द्यायचा आणि तरीही नाही डगमगले तर हिंदूंच्या पोरीबाळींना छेडायचं. त्यानंतर तरणाधाट्या पोरांना एकट्यात गाठून असं मारून टाकायचं. काहीही करून हिंदू भयभीत झाला पाहिजे, ही या कांड्यांची मोडस ऑपरेंडी आहे. लोकसंख्या तर वाढता वाढे एवढी चाललेली आहे त्यांची. आता नियोजनबद्ध पद्धतीनं ते दिल्ली आणि मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांच्या सीमा ज्या आहेत ना त्या जाम करतायत. गाझियाबादची खोडा कॉलनी कुठे आहे तर ती दिल्लीच्या बॉर्डरवर आहे. उद्या हे गजवा हिंदचा नारा देतील, नारा एक तकबीर, अल्लाहू अकबर वगैरे बोलतील, तेव्हा जो आतून उद्रेक होईल ना, तेव्हा पळणाऱ्या हिंदूंच्या पळवाटांच्या सीमाच यांनी ब्लॉक केलेल्या असतील. मुंबईची अवस्था काय आहे तर हे बघायचं असेल ना तर हा मॅप बघा जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. उत्तरेकडे पळायला लागलात तर मीरा रोड, फाउंटन हॉटेल हा अहमदाबाद हायवेवरचा एक चेक पॉईंट दिसेल तुम्हाला, जिथून वर गुजरातला किंवा पालघरला, वसई विरारला जाता येतं. डाव्या बाजूला वळलं की ठाण्याला जाता येतं. तिथंच ब्लॉक करून ठेवलाय सगळा. असंख्य चिलिया मुसलमानांची हॉटेल्स या मार्गावर आहेत.
नाव काठियावाडी ढाबा, पण मालक चिलिया मुसलमान. यांना कधी हॉटेलमध्ये यांचं जाऊन काहीतरी खा आणि यांचं पेमेंट जेव्हा जीपेने कराल तेव्हा स्कॅनर मारून बघा काय नाव येतं ते. आता ह्या चिलिया मुसलमानांच्या या सगळ्या काठियावाडी ढाब्यांची जी रांग आहे ना, ही रांग थेट वसई विरार त्या हायवेपर्यंत पसरलेली आहे. ठाण्यातून पळायचं म्हणालात तर कळवा मुंब्रा आहे, तिथे अडवायला तुम्हाला मुरबाड आहे, भिवंडी आहे, कुठे जरी अडवले जाणारच तुम्ही. किंवा मुंबईतूनच पूर्व उपनगरातल्या पळवाटा शोधल्या तर कुर्ला मानखुर्द आहे तुम्हाला अडवायला, जे शहराबाहेर पडायचं आहे, वाशीकडे जायचं आहे. किंवा वाशीकडून येताना आणि मुंबईतून नवी मुंबईकडे जाताना अगदी अटल सेतू सुद्धा जो आहे तो सुरक्षित नाही आहे. तिकडे उल्वे नावाचं एक उपनगर झालेलं आहे. प्रचंड लसूण शेती आहे तिकडे. उरणला तर मदरसेच मदरसे आहेत. एकतर टेहळणी बुरुज बनवला होता त्यांनी टेकडीवर, जो नव्या एअरपोर्टवर नजर ठेवून होता. शहराचे सगळे एंट्री पॉईंट चोक करायचे, हा नवा अजेंडा या लोकांनी अवलंबलाय. मुंबईचा मॅप दाखवून मी तुम्हाला एक झलक दाखवली आहे या त्यांच्या प्लानची. पण गाझियाबादची खोडा कॉलनी हा त्यातलाच एक भाग आहे, लक्षात घ्या. सूर्या चौहानला ज्या असदने मारलं तो काही एकटा नव्हता, एकूण 7 लोक होते. त्यात त्या असदचा बापही सामील होता. म्हणजे बघा केवढं प्री प्लॅन्ड होतं हे. अजून 5 जण होते. कुणीतरी गल्लीत चाललेला तमाशा रेकॉर्ड केलाय, जो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतो, जो तुकडा आपण बघतो तो. पण याही पलीकडे सूर्याला चाकून भोसकणं हे काय होतं हे समजून घ्यायला हवं आपण. कुठल्या तरी एका हिंदी सिनेमात एक गाणं होतं, मला वाटतं त्या सिनेमाचं नावच कुर्बानी होतं. कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. ही कुर्बानी काफिरांना कापूनच सफल होते. पण हिंदुस्थानात अजून तरी कायद्याचं राज आहे, म्हणून एक काफिरांच्या ऐवजी बकरा कापतात, उंट कापतात, गाय बैल कापतात. असद नावाच्या त्या यवनानं सूर्याला बळीचा बकरा, कुर्बानी का बकरा बनवून जबरदस्ती आपल्या घराजवळ बोलावलं होतं. त्याला 7 लोकांनी घेरलं होतं आणि चल तुला कुर्बानी कशी देतात ते दाखवतो, तू बघितले का कधी, कुर्बानी का बकरा कैसे काटते, असं म्हणत याचीच कुर्बानी देऊन टाकली. सूर्याचा जो मित्र त्याच्या सोबत गेला होता तोही हेच काहीसं सांगतोय काय झालंय ते. घूमने के बहाने के गले में हाथ डाला उसके और ये कह रहा था तुमने बकरा कटते हुए देखा है, तुमने बकरा कटते हुए देखा है, तुमने बकरा कटते हुए देखा है. वो कह रहा मैं खाता हूँ ना मैंने देखा है. पण मित्र, या असदचं आणि सूर्याचं मोटरसायकलवरून क्षुल्लकचं भांडण झालं होतं असं आता ठासून सांगण्याचा काही लोक प्रयत्न करत असताना त्यांची अवस्था बकरीच्या शेपटीसारखी झाली आहे, जी ना माशा हटवू शकत ना डांग झाकू शकत. कारण काय तर या असदचा एक इन्स्टावरचा व्हिडिओ बाहेर आलाय. त्यात तो समोरून सांगतोय की भावांनो, मी एका काफिराला मारलंय आणि पुढच्या काही दिवसांकरता हा तुमचा कर्तबगार भाऊ जेलमध्ये जाणार आहे. तेव्हा तुमचं प्रेम जे आहे ते असंच माझ्यावर राहू द्या, प्यार ऐसे ही रखिए. ऐका त्या भाडकावाचं विधान. देखो भाई, रात के बज रहे 11:22. तुम्हारे भाई ने एक मटर मार दिया, तुम्हारे भाई ने एक मटर मार दिया, तुम्हारे भाई ने एक मटर मार दिया. तुम्हारा भाई कुछ दिन के लिए अंदर जा रहा है, ठीक है. सारे भाई प्यार देना है, ओके कर दो. हाँ, हे त्याचे भाई लोक जे आहेत ना, तेही किती 12 बोड्याचे आहेत माहिती आहे का तुम्हाला. हाकेच्या अंतरावर एका हिंदूच्या पोराला मुसलमानाच्या अवलादीनं भोसकून ठार केले, गल्लीतल्या गल्लीत. पण या गल्लीतल्या एकाही लांड्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही. बघा यांची नाटकं. जो सूर्य के साथ हुआ उसके बारे में क्या कहें? भैया बाहर का आदमी में तो कहाँ से हैं आप? मैं गाजियाबाद इस्लामनगर से. तो अभी तो यहाँ खड़े हैं, इतनी सारी भीड़ है यहाँ पे. नमाज पढ़ने आया था. अभी तो मैं क्या पता चला, कुछ तो पता चला होगा. मैं तो किसी से बात ही नहीं करी. अच्छा, तो कुछ कहना चाहेंगे कल बकरा ईद के दिन जो हुआ उसके बारे में? पता नहीं. तो कुछ नहीं बोलना चाहते. आप बोलेंगे भैया कुछ? क्या नाम है आपका? भैया मैं यहाँ रहता ही नहीं हूँ, मैं खुद आया हुआ हूँ. क्या नाम है आपका? है नाम क्या है आपका? नाम की छोड़ो ना भैया, नाम छोड़े. क्या कहेंगे जो यहाँ सूर्य के साथ हुआ? नहीं है भाई, मेरे को, मैं यहाँ रहता नहीं हूँ, मैं विजयनगर से आया अभी हूँ. तो यहाँ पर खड़े हैं, मौजूद हैं, यहाँ इतनी भीड़ है, कुछ खबर पता चली होगी आपको? कुछ नहीं पता चला, आपको भी नहीं पता चला? भैया पता नहीं यार, हम तो यहाँ रहते तो देख सकते हैं किसी को नहीं पता. अरे रुको तो सही, क्या नाम है आपका सर? 1 मिनट रुक जाइए, अब बात करेंगे. क्या नाम है आपका भैया? आपका क्या नाम है? मेरा नाम वासिद. वाशिद, क्या जो यहाँ पर हुआ उसके बारे में क्या कहेंगे? भैया मुझे मालूम, मैं तो अभी आया हूँ. बिल्कुल अभी आए हैं. बिल्कुल बिल्कुल, मुझे पता ही नहीं. यहाँ परसों घटना हुई है, मुझे नहीं पता. अनजान बन रहे हैं पता होने के बाद. ना, मुझे ऐसे मालूम कैसे?
मैं तो उधर रहता हूँ बहुत पीछे बोलो। तो यहाँ जो खड़े हैं कुछ तो जानकारी होगी क्या? यहाँ जो खड़े हैं मुझे जानकारी बिल्कुल नहीं है, कोई जानकारी नहीं है। बिल्कुल नहीं। 10 मिनट 10 कदम की दूरी पर घर है, नहीं बिल्कुल नहीं। वो भी आपको भी जानकारी नहीं है। अंकल जी क्या कहेंगे सूर्य के? साहब मुझे अभी टाइम नहीं है। अरे रुक तो जाइए, 1 मिनट तो रुकिए। 1 मिनट का भी टाइम नहीं है आपके पास? इधर हैं अंकल जी, आपसे 1 मिनट बात कर सकते हैं? अरे रुक तो, क्या नहीं जान, ये बताइए जो सूर्य के साथ हुआ उसके बारे में क्या कहेंगे? अरे क्यों, आप यहीं रहते हैं ना? यहीं नहीं रहते हैं? 1 मिनट रुक जाइए ना, 1 मिनट बता, तो देख सकते हैं कोई बात करने के लिए तैयार नहीं है। अनेकांच्या घराबाहेर CCTV कॅमेरे बसवलेले आहेत इथं, पण यातल्या एकाही CCTVचं फुटेज यांनी पोलिसांना मिळू दिलेलं नाही. घटना घडत असताना जे चित्रण झालंय ते सरसकट धडाधडा डिलीट करून टाकले या भाडकावांनी. आता मला सांगा, या मोमीन वंशी असंच एन्काउंटर होणार नाही तर काय जावळ होणार? आपण जावळ काढतो ना पोरांचं. एन्काउंटर हे तर अगदी पक्क होतं. योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात हायगाय नसते. अशा अपराध्यांना सरळ ढगातच पाठवलं जातं, त्यांचा एन्काउंटरच होतो. आणि म्हणून मी वाट बघत होतो की कधी न्यूज येते या एन्काउंटरची. तो असंच मारला गेला. त्याच्याकडे पिस्तूल कुठून आलं? नेहमीप्रमाणे त्यानं पळण्याचा प्रयत्न केला. मग आपण घेरले गेलोय हे लक्षात येताच पोलिसांवर गोळीबार केला. एका हवालदाराला गोळी लागली पायाला, पण नंतर ठरल्याप्रमाणे असं ठोकला गेला. अल्लाह को प्यारा हो गया. ही जी स्टोरी आहे, कुछ सुनी सुनाई लगती है ना, ती तशीच होणार हो. आता काय होईल, यावर वादविवाद होतील, PIL दाखल होतील. हिंदूंना संपवण्याचं एक षडयंत्र मात्र या गदारोळात नजरअंदाज केलं जाईल, दुर्लक्षित होईल. शहराच्या एंट्री पॉईंट्सना ब्लॉक करण्याच्या चढाओढीत त्या खोडा कॉलनीतला एक हिंदू पळवून लावायचा आहे म्हणून सूर्या चव्हाण मारला गेलाय. आता उरले सुरले हिंदू या घटनेनंतर भयभीत झालेले आहेत. ते आपली घरं कवडीमोल दरात याच लांडांना विकून गुडगावला जातील, कुणी आत UPतल्या कुठल्या अशा खेड्यात जाईल. पण दिल्लीचे एंट्री पॉईंट्स ब्लॉक करणाऱ्या या मोमिनांना मोकळं रान मिळेल, जसं मुंबईत झालंय. याकडे प्रशासनाचं लक्ष जाईल का? अल्पसंख्य म्हणून घेणारे डोक्यावर बसलेले किडे मकोडे हे समाज पोखरतायत, देश पोखरतायत. ते या प्रशासनाला दिसेल का? 2047ची तयारी कशी जोरदार सुरू आहे गजवा हिंदची, हे ज्यांना आता दिसत नाही ना उघड्या डोळ्याने, त्या आंधळ्यांना मला एवढंच सांगायचंय की उघड्या डोळ्याने बघा नीट, हे गळे चिरतायत कचा कचा. मित्रो, माझा हा इशारा काही लोकांना पटेल, काहींना रुचेल, काहींना खुपेलही. पण राजकारण बाजूला ठेवून देशहिताला प्राधान्य द्या आणि खरंच या वाळवीचं पेस्ट कंट्रोल करून घ्या, नाहीतर हिंदू कोंडीत पकडून चेसला जाईल हे लक्षात घ्या. कारण तुमचे पळण्याचे सगळे मार्ग या लोकांनी ब्लॉक करून ठेवलेले आहेत. तुम्ही कुणाकडे मदत मागाल तर तुमची मदत या शहरात घुसायला वावच नाहीये, कारण तुमच्या शहराचे एंट्री पॉईंट ब्लॉक झालेले. बघा, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.